एक विषय झाला आहे. बसले आम्ही या डायरेक्शननी. ओके 0.5 हा बसलं या डायरेक्शननी आणि रेल्वेची या डायरेक्शननी. चला नमस्ते श्रीकाल, केम छो, कसं काय परत एकदा घेऊन आले एक मोठा ब्लॉग. आणि आजच्या ब्लॉगमध्ये होणार आहे स्पेशल, कारण आजच्या दिवशी आपण चाललोय लॉंग ट्रिप विथ ट्रेन विथ फ्रेंड्स. ओके, तर प्रवासाची सिरीज आणि खूप मजा येणार आहे. लाईक करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब पण करा, बेल आयकॉनचं बटन दाबा. सो खूप दिवसानंतर ब्लॉग आणि आता वाजले सकाळचे आय थिंक. ओके, तर आपलं आता निघायचं आणि आय थिंक मला वाटतं बोर्ड अर्थमध्ये. सो आता पॅकिंग चालू आहे. म्हणजे आता मला निघायचे 7 वाजता, मी आतापासून आता पॅकिंग करतो. आत्ताची मी पॅकिंग करतोय. म्हणजे किती आळशी आहे सगळं, किती आळशी आहे फार. आवाजामुळे वाटत असं. आता आंघोळ करायची प्लस तयारी व्हायची करायची आणि दाखव पॅकिंग राहिली अजून. करणार मी लवकर पॅकिंग. हा करणार आता एवढं. आता पॅकिंग झाल्यावर निघणार आहे डायरेक्ट 7 वाजता. तर भेटू. फायनली आता तयार झालेली आहे आपली आणि बस आता फक्त डब्बा राहिला. आणि आता हे जे सगळं इक्विपमेंट्स आहेत इलेक्ट्रॉनिक ते सगळे ठेवायचे आहेत. बस बाकी सगळं झालेलं आहे आणि बस बाकी सगळं झाले आणि डब्बा राहिलाय फक्त. अजून किती टाइम आहे मम्मी आता? हा सांगतो, 10 मिनिटात डब्बा करते मम्मी. लय हळू असते बाबा आपल्या घरी खरंच. एवढी कणिक करायची. अजून भाजी झाली का? दाखव दे. वा 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 वा, मज्जा 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 मज्जा. आणि बॅग इज रेडी. ओके, बॅगीत हे बघा, बॅग पूर्ण रेडी झालेली. आणि राहिलं काय ते समजत नाही मला. परत एकदा बघायला लागणार आहे. आणि टाईट सगळे झालेले आय थिंक. बंद करू. माझी पण तयारी झालेली आहे. ऑल गुड, फुल ऑल गुड झालंय. आणि असं टाईपमध्ये. आणि शूज घालणार आहे. आणि हे पिशवीत भरून मला बॅगेत ठेवायला लागणार आहे चप्पल, कारण तिथं शूज घेऊन तर फिरणार नाही. आणि थंडी दाखवा किती थंडी. थांबा, फ्लॅश लाईट ऑन करायला लागेल, मगच वाटेल थंडी. का आता ठेवायला लागणार आहे इक्विपमेंट आहे ते बरोबर ठेवायला लागणार भाई. खूप म्हणजे खूप मोठे. तर हाय काय मी सांगतो. तर हे माझा माईक जो मी याच्याने बोलतोय तो माईक आहे. ओके, तर हा माईक खूप जुना आहे. हा माईक मला याच्यात टाकायचा. आता टाक. मी बॅग फुल भरलेली आहे. काहीच ठेवायला लागणार मला. डब्बा कसं ठेवायचा डावते बघ, फुल टू फुल भरलेली आहे. पण आता काय करावं काय नाही. विषय असं झालाय की लिकेज होतं. हे लिकेज वगैरे लिकेज झाला नाही. काहीतरी करायला लागणार मला. एक मिनिट बघू पहिले इक्विपमेंट हे बाहेरच ठेवणार. बाहेरच ठेवू म्हणजे कसं मला सारखं काय करायला लागणार. ओके, आणि याचं मी आता काहीतरी करतो. आपण काय करतो ह्या ना, याच्याने आपण रेंडिंग आहे इथं झालेलं. ओके, रेंडिंग इथं झालेलं. तर आम्ही चांगली त्याच्यात पुसून घेतो. ओके, तरी पण असं वाटतं लिकेज नाही होणार आता. कारण जे आम्ही बाथरूममध्ये ठेवतो त्यामुळे पाणी लागलं त्यामुळे लागलं. तर फुल पुसून घेतलं. आणि याच्या शिवाय करणार नाही. माहिती फ्रेममध्ये येत नाही. जवळ पण ठेवली मग कसं काय दिसणार नाही. डन. आणि माझं म्हणून ते केलं ते आतमध्ये ठेवा. म्हणून हे आतमध्ये ठेवा. आतमध्ये ठेवायला लागला याच्यात बसून ठेवा. आणि हा जो माहिती मला याच्यात ठेवायला लागणार. मग ते पार आणि ते आणि हे बघू करेंगे कुछ तो करेंगे. हे पार आतमध्ये घुसतो मी असं मस्त पैकी. आणि मागं जाणार नाही एवढा ना. ओके डन. आणि हा जो रुमाल आहे, हा मला रुमाल दे ना. ओके, असं काहीतरी टोटल माझं. आणि याच्यावर जॅकेट पण लागणार मी. तर बरी दिसते बॉडी का नाही खतरनाक. आठवडा झाला, 2 नाही 1 आठवडा झाला की जिम लागलो का करतो. तर आता फ्रंट आहे, मला फ्रंट येऊ दे. हा फ्रंट झाला, बॅक कॅमेरा घेऊ दे. क्वालिटी येणार नाही, बाहेर क्वालिटी येणार नाही. सो मी इथे क्वालिटी येते तर मी इथे ठेवतो. पण जाऊ. सो आता फायनली निघालो आहे. खूप थंडी आहे बाहेर. आणि माईक पण लावायचं विसरलो. मला माईक लावावं लागेल. काय नाही पडलं. आणि बॅग एवढी जड झाली आहे. आता पाणी स्टेपपर्यंत मला चालत जावं लागेल. तिथून मग किशाला म्हणलं तुझी गाडी घे, पप्पांना सांगून पप्पा सोडतील त्याच्या आपल्याला. त्याच्यामुळं कसं होईल, आवाज येतोय का माझ्या मला नाही बरोबर. मेन मुद्दा तिथून कसं जायचं.
तर इथून मी एस टीने चाललो. एस टीने मी डायरेक्ट जाणार शिवाजीनगरहून मी जाणार डायरेक्ट मेट्रो पकडून पुणे स्टेशनला 11:30 आय थिंक 11:05 मला ते माहीत नाही की डिपार्चर टाईम आहे का सुटायचा टाईम आहे तिचा, आय डोंट नो. मग मी आधीच जाऊन बसणार आहे. आणि जो एक मित्र आहे तो पिंपरीवरून येतो आहे, तो पिंपरीवाला मित्र डायरेक्ट येणार आणि तिथं बसणार. तर बघूया आता काय होणार आहे. आणि मी खूप क्लिपा काढणार आहे कारण खर्च केला आहे, मग ती क्लिपा काढणार. तर जाऊया आता आणि डायरेक्ट बसमध्ये भेटतो. आता इथे 100 म्हणजे राजूनगर ते नाशिक पाटा कितीचं पडलं आहे आम्हाला? 122 म्हणजे टोटल 2 122 म्हणजे एक पकडलं तर एक किती सर? 71 रुपये. एक 60 ना का 61 रुपीज एकाचं शिवाजीनगरचं आहे. म्हणजे आधी काहीतरी 51 होतं, आता महाग झालं. आता जाऊया आणि इथून डायरेक्ट नाशिक पाठवून डायरेक्ट मेट्रो पकडतो ना. नाशिक पाठवून डायरेक्ट मेट्रो पकडतो. हे बघा मेट्रो आहे का नाशिक पाठवून? बघा नाही. फायनली आता इथं एस टीने उतरवलं. आता चाललं आहे, मला माहिती आहे आवाज येणार नाही. आता इथून चाललो एस टीने. भाई लेनात दिसतो माहिती आहे का? कॅमेरा खूप नाद आहे, क्वालिटी आहे. आता डायरेक्ट क्रॉसिंग करते. आता नंतर भेटू आपण. बरं आलो आहे आणि मी तुम्हाला दाखवतो काय आहे बघ. तिथून इकडं आलो आणि इथून आता जायचं तिकडं. भाई आणि एवढी बॅग मोठी आहे, जड आहे. याला बॅग देऊन टाकली मी, म्हणलं भाई तू घे. फायनली आलो आहे आम्ही मेट्रो स्टेशनवर. आणि आता जेव्हा मेट्रो येणार डायरेक्ट मनापाला जाणार. आलो बरं का रेल्वे स्टेशनवर. पण एवढा लवकर आलो आहे. किती रे? 2 तास आहे ना अजून. गर्दी बघा ना, गर्दी भाई फुल गर्दी आहे. आणि 2 तास आम्हाला वेट करायचं इथं. एक विषय झाला माझ्यासोबत. आता इथं बसले बरं का आम्ही सगळे मित्राची वाट बघत. इथं हे जे आहे का हे भाई डायरेक्ट उठलं रे इथून. इथून डायरेक्ट खाली पडल्या. काय करू आता? आणि आमची बस यायला आहे. टाईम किती टाईम आहे? किती टाईम आहे आपल्याला? त्याच टाईमपास करायचा. आमचा एक विषय झाला आहे. बसले आम्ही या डायरेक्शननी. ओके 055 हा बसलं या डायरेक्शननी आणि रेल्वे चालली या डायरेक्शननी. आणि 12 तास काढायचे. असं उलटं बस भाई, उलटं बसून कसं काय 12 तास काढू? चक्राने पुरं वाईट होणार आहे. याला टेन्शन आलं, याला चक्कर येतात, याला झाले टेन्शन. चक्कर येणार बाहेर वगैरे, चक्कर येणार. याची वाट लागणार तुला चक्कर येत नाही आपलं चालतं कसं? माझं सांगतो फर्स्ट टाइम बाबा ठोकशील बाबा. आला ना काय असं पाहिजे ठोकला बरं. काय नाही तुम्हाला ना शॉर्ट दाखवतो. शॉर्ट्स दाखवतो. बाजूची पथीची आता मला येतोय फोन, तर मी ठेवतो. भेटू आपण डायरेक्ट. पैसे येते तो. आता पियुष हडपसर क्रॉस करतोय पहिल्यांदा. ते बघ ना भाई, अरे ब्लॉगचा पार्ट नाही येत. गाईज एक गोष्ट दाखवतो. इथं थांबली आमची बस आणि भाई इथं कचरा बघा. सॉरी काय ट्रेन सवय मला ट्रेनने. ओके ट्रेन इथं थांबली आहे आणि कचरा बघ तिथून तर या एंडिंगपर्यंत चालूच आहे. यांना लाज वाटत नाही भाई? कशी का लाज वाटत नाही यांना? आपण पण टाकलंय आता. हा ती वेगळी बात आहे की आम्ही पण टाकलं.
आता वाजलेत आमचे रात्रीचे माझं हे चालू आहे. माझं हे चालू आहे 10:30 अजून पोचलो नाही. हे चुत्त्यापा करतोय ह्याचं काही नाही ऐकू नका 11ला पोचणार आहे. थंडी झालेली आहे. जिरली फुल टू जिरली. म्हणतो आता की नसतं बसत मी ट्रेन. अरे नाही म्हणतो की मित्रासाठी हवा खात नाही का तू याला म्हणलं खिडकी चालू कर. खिडकी चालू करत नाही. आता तुला सेन्स नाही करायचं नाही करायचं नाही भाई. मा ब्लॉग हे मध्ये चुकीचं आहे. थांब ना. मा ब्लॉग मध्ये तुला सेन्स दिसला की नाही भाई 500 रुपये देतो. कॅश का कुठं पण काही पण काढतो मी. कुठं पण काही पण भाई. तिथं काही आलं की नाही व्हिडिओ डायरेक्ट ब्लॉक करतो. अरे तो काय- कंटेंट काही असो. थांबते तो काहीतरी सांगते हा कॅश का ऑनलाईन काय 500 रुपये सेन्स काढतो ब्लॉगमध्ये. बघा सेन्स. अरे मी सेन्सच नसतो माझ्या ब्लॉग मध्ये. कॅश का ऑनलाईन ही गाडी थांबली थांबली आहे का गजगज हालते अरे एवढे का हे हलते तरी पण म्हणते थांबले म्हणून. म्हणून असं एक माणूस जाताना दिसला माणूस स्लोली हां भरूच जाताना ते व्हाईट शर्ट होतं बाई तू आजकाल ट्रेनमध्ये नाही आहे इकडून फुगलं का हे? मला असं वाटतंय हे रोहण्याला काय पण वाटतंय रोहण्याला काय पण वाटतंय एवढा मोठा स्टँड आहे इथं आपला. हा काय बोलू मी. जिरली एकच शब्द आहे मला फक्त आता. जिरली काय एकच जिरलं तो शब्द माहित आहे. नाही जिरली. कंटेंटची कमी आहे. तुला सांगते ना भाई सेन्सच नसते माझ्या याच्यात. हे बघ भाई लय बेकार मी. असे होणार आहेत आपले सेम टूला हा Bye, रे bye. सेम टू अवघड आहे आपला. बाय बाय हां फिजिक्स येणार BLX येणार सेम टू इज अवघड. हे डिक्शनरीत नाही माझे असे तो शब्द नाही कोणता सेम टू. अवघड जिरली. चालू केलंय का हा केला ना. आता शेगावला उतरते पाहिलं तर काही काहीच नाही. चला आतमध्ये. चला आतमध्ये. चला आतमध्ये. नुसतं गर्दी परत जायचं हा वेलकम टू अकोला अकोलामध्ये फायनली पोहोचले. आता भेटू दुसऱ्या ब्लॉग मध्ये. बाहेरले दमले. अजून एक पोरं येतं भाई फुल दमले. हे चल बाय. नाही चल. हे काका थांबलेले. जायला लागते. काका थांबले. चला भेटू दुसऱ्या ब्लॉग मध्ये. बाय.